तुमचं? अंगावर घ्या बरं. आधीच घ्यायचं ना अंगावर, असं काय करताय? काय झालं? आणि हो, तापाने फणफणलात तुम्ही. केवढा तापलाय अंग. मी ना आबा आणि मालती मॅडमला जाऊन सांगते, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ. नाही राणे, आई आबांना काही सांगू नकोस. आईचं माहिती ना तुला कसं असतं. ती परत या सगळ्यासाठी तुलाच ब्लेम करेल का? सर, मग काय अंगावर काढायचा आहे का तो ताप? आपण डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे. मी बोलवते आबांना. ऐक माझं, नको त्यांना काही सांगूस. मी टॅबलेट्स घेतल्यात ना. आय बी फाईन, डोंट वरी. मग काय डॉक्टरांकडे जायचं नाही असं म्हणता तुम्ही? केवढा ताप आलाय तुम्हाला. हे बघा, मालती मॅडमने मला काय बोलायचंय ते बोलू द्या, पण आपण डॉक्टरांकडे जायचंय. राणी अगं, आणि आबांचा तरी विचार कर ना. मला अशा अवस्थेत बघून ते खचून जातील का? पण मग काय करायचं आता? तुम्हाला तुम्ही थांबा, मी आले. सर बसा बरं, अंगावर घ्या, मी आले. पडा, या. अरे विक्रांत, कसला विचार करतोयस? मला माहिती आहे काय विचार करतोयस. इंद्राच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतोयस ना? इंद्राच्या आत्म्याला शांती लाभण्याआधी माझ्या मनाला शांती मिळू दे असं काहीतरी मागतोय. काय झालंय? तो आज परत वाचलाय. फॅक्टरीमध्ये त्या मशीनमध्ये गेला आणि त्याला काही झालं नाही. काय? त्या मशीनमध्ये इतकी हीट होती उर्मिला, कोणीही गेलं असताना तडफडून मेला असता. इंद्रा त्या मशीनमध्ये गेला, पेशंटली सगळं काम कंप्लीट केलं आणि मग बाहेर आलाय. एखाद्या फिल्ममधल्या हिरो सारखा तो बाहेर आला, पैसे घेतले आणि निघाला. मला ना त्याला त्या मशीनमध्ये तडफडताना बघून इतकं बरं वाटत होतं, वाटलं होतं मेला. जिवंत बाहेर आला तो. म्हणजे एकंदर आपला आजचा दिवसच खराब होता. ती मालती त्या राणीच्या आई बापाला चांगलं झापत होती, त्यांचा अपमान करत होती. त्या क्षणाला तिथे ते आबा आणि राणी दोघं जण आले आणि त्या दोघांनी माझा अपमान केला, माझा इन्सल्ट केला तिथे. त्यावेळेला मला असं वाटत होतं त्या आबाला पुन्हा आपल्या पायाशी राबवावं. पण काय करणार, आपलेच हात आत्ता दगडाखाली आहेत ना. तू काळजी करू नकोस, हे सुद्धा सगळं कधी ना कधी होईल. व्हायलाच हवं. काही झालं तरी त्या माणसांना आपण सोडायचं नाही. बघा बरं सर, पट्टी लगेच चुकतीये. म्हणजे किती ताप आलाय तुम्हाला. सर असं नका करत जाऊ बरं. मला मान्य आहे या परिस्थितीत आपल्याला पैसे जमवणं खूप गरजेचं आहे, पण असं स्वतःच्या जीवाला त्रास करून नाही ना. ऐकतच नाही बाबा तुम्ही. नको एवढा स्ट्रेस घेऊस. उद्या सकाळपर्यंत एकदम बरा होईन मी. इंद्रा, आता झोपला.
झोपू दे. सर सर गेल्या मालती मॅडम. आता तुम्ही ना आता सरांना ह्या अवस्थेत सोडून कशी जाऊ मी कामावर. हा बोला साहेब. कुठे आहेस? ते लवकर ये. आज मोठ्या गाडीतून महागडी डिलिव्हरी करायची. जर तू हे काम केलंस तर त्या कामाचे तुला 2 लाख रुपये मिळतील. काय 2 लाख? हा, 2 लाख. तेव्हा लवकर ये. ते अहो पण अशी एवढी मोठी रक्कम एकदम मिळते नाही म्हणून कसं चालेल. लक्ष्मीला कसं बरं नाही म्हणायचं. मला काही केलं जावंच लागेल. आबांसाठी मला आता हे करावं लागेल. झाली ना भरून? काही पोरगी कुठं राहिली काय कळणच झालंय. गाडी तर भरून झाली. आलीस बरं झालं. हे बघ, गाडी भरून झालेली आहे. माल खूप किमती आहे. नेहमीच्याच पत्त्यावर डिलिव्हरी द्यायची. काय रोजच काम आहे. मग एवढे पैसे का देताय तुम्ही? हा, ते गाडी मोठी आहे ना आणि माल पण खूप महागाईचा आहे. त्यात रात्रीची डिलिव्हरी आहे. आम्हाला कळलं की तुला पैशांची गरज आहे म्हणून एवढे पैसे देतोय. नको असतील तर तसं सांग, पैसे कमी करतो. नाही करते ना मी. जा जा, वेळ काढू नको. लवकर डिलिव्हरी पोचव. काय हो. बघतेस काय, माल महागातला आहे ना, आम्हाला पण यायचंय. एवढे पैसे एकदम देत आहेत. माल किमती असं पण म्हणतायत. काही गडबड नाहीये ना? चला की, कसला विचार करताय? हा. ए थांबो थांबो, बाजूला घे गाडी. बाजूला घे, त्या धाब्यावर घे. बस 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 बस. तू जेवणारच का? नाही तुम्ही जेवा. ठीक आहे, 15 मिनिटात आलो जेवण करून. ए रंगा, चल ढाबा आला, जेवून घे चल. गाडी मोठी आहे. ते म्हणतात माल किमती म्हणून 2 लाख रुपये देतात का? पण मला ना काहीतरी गडबड वाटते. आम्हाला कळलं की तुला पैशांची गरज आहे म्हणून एवढे पैसे देतोय. नाही पण ते
हे पण म्हटले ना की त्यांना कळालंय की मला पैशांची गरज आहे. खरंच मनाने चांगले माणसं असतील का? डोक्यात नुसता संशय येतोय पण आता मनात संशय आलाय तर एकदा बघायला काय हरकत आहे. हे डोकं दुखायचं काय थांबत नाही. झोप लागल्याशिवाय बरं वाटणार नाही. ऐक तहान पण लागले. उठवायचा कंटाळा आला. उठवायचं लागेल. ऐक काय हो? काय झालं? काय नाही, तहान लागली म्हणून भांड घेतलं ते पडलं. नक्की ना? का डोकं दुखतंय तुमचं? नाही, असं बारीक कळ आहे. मग आधी का नाही सांगितलं? हा, थांबा, पेन किलर देते तुम्हाला. अहो, राणीला सांगा, ती देईल. काही गरज नाही हा तिची. तुमची काळजी घ्यायलाही बायको समर्थ आहे तुमची. ते आहे, तुम्ही समर्थ आहात, मला म्हणणं नाही. पण राणी माझ्याबरोबर डॉक्टरकडे आली होती. तिला सगळ्या गोळ्या माहिती आहेत. हो, मलाही माहिती आहेत ना. बघते ना मी. पण प्रत्येक वेळेस काय राणी राणी करता तुम्ही? प्रश्न राणी राणी करण्याचं नाहीये. तिला गोळ्या माहिती आहेत. अहो, तिला बोलवा ना तुम्ही. हो, तिला बोलवायची गरजच नाही. मला बघू तर दे ना एकदा. अहो, इथे बघितल्या नाही मला मिळाली तर मी बोलवते ना तिला परत. मग सापडतायत का गोळ्या? नाही सापडतायत ना. अहो, सापडतील, मला बघू तर द्या. किती घाई करताय? अहो, मला त्रास वाढतोय इथे. तुम्ही राणीला बोलवा ना प्लीज. अहो हो, मलाही सापडतील गोळ्या. हे बघा, मला त्रास वाढण्याच्या ती राणीला बोलवा. अहो हो, बघते ना मी. मलाही बघा, सापडली. राणी, उगाच संशय घेत होतीस तू. फळच आहेत की ह्याच्यात, आंबेच आहेत. काय पण नाही, पण ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं फळांच्या खाली काहीतरी असेल तर? तर अंमली पदार्थ वाटतंय. या गोष्टीसाठी एवढे पैसे देत होते का? माझा संशय खरा ठरला.
या गोष्टीसाठी एवढे पैसे देत होते? नाही नाही, मी हे असलं चुकीचं काम नाही करू शकत. हे पोलिसांना कळवलं पाहिजे. एवढे पैसे का देताय तुम्ही? गाडी मोठी आहे ना आणि माल पण खूप महागाईचा आहे, त्यात रात्रीची डिलिव्हरी आहे. जर तू हे काम केलंस तर त्या कामाचे तुला 2 लाख रुपये मिळतील. काय करू? डिलिव्हरी पोहोचवली तर आबांच्या ऑपरेशनसाठी पैसे गोळा होतील, पण अशा चुकीच्या गोष्टीत साथ दिल्यासारखं पण होईल. आणि हे माझ्या तत्वात, संस्कारात अजिबात पसंत नाही. नाही का? ते मला आवाज देता येत नाही का तुम्हाला? तुम्ही मला योग्य त्याच गोळ्या दिल्यात ना? बरोबर दिल्यात मी गोळ्या, त्याच आहेत. बरं. प्रत्येक गोळीवर लिहिलंय ती गोळी कशासाठी येते. एवढा तरी विश्वास आहे का नाही बायकोवर? हो आहे हो. आणि मला का आवाज दिला नाही तो तुम्ही? एवढा त्रास होतोय तर? कारण आणि सारखा आता तुम्ही सुद्धा मला स्वतःची दुश्मन समजायला लागलात. काय बोलते मालती? काय बोलू हो? तुम्हाला ना आता असं वाटू लागलंय की मला तुमच्या अजिबातच काळजी नाहीये. माझा तुमच्यावर आजही तितकाच जीव आहे, तेवढंच प्रेम आहे जेवढं याआधी होतं. तुमच्या दुखण्या खुपण्याने मलाही त्रासच होतो ना हो. तुमचा श्वास अडकला की आजही जगणं थांबतो. तुमचे डोळे पाणावले की माझंही मन भरून येतं. मलाही नाही आवडत तुमच्याशी भांडायला, तुमच्यावर चिडायला, तुमच्यावर ओरडायला. पण मी तरी काय करू? तुम्ही आणि इंद्रा माझ्यापासून दुरावले जाल की काय या विचारानं ते तुटते मी. माझं हसणं, माझं रडणं, माझं जगणं, माझं रुसणं सगळंच तुमच्या भोवती विणलंय हो. पण या नात्याची वीणच सैल होते की काय अशी ना राहून राहून मला भीती वाटत राहते. मला तुम्ही आणि इंद्रा दोघेही माझ्या सोबत हव्यात, माझ्या जवळ हव्यात. अहो माझं मन, माझं श्वास हे सगळं तुम्ही दोघेच तर आहात ना. आतापर्यंत मला जसं समजून घेतलंय ना तसं यापुढेही समजून घ्याल ना? तू इथे काय करतेस? मी म्हणलं जरा पाय मोकळे करू. ठीक आहे, चल गाडी बस, आधीच उशीर झालाय, निघायचं आपल्याला. तुम्हाला कसं समजावून घेणार नाही मी? आणि नाही समजून घेतलं तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे वटारलेल्या डोळ्याने पाहत बसाल ना. काय हो, तुम्हाला यातही गंमत सुचतीये. मालती, आयुष्य कसं हसत खेळत गमतीमध्ये घालवायचं असतं, त्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. आणि आपण काय ठरवलं होतं? आपला हा जो काही संसार आहे तो रोज सोहळ्यासारखा साजरा करायचा प्रयत्न करतो. ते नाही जमलं, मोठ्या मनानं मला माफ करा. तुम्ही माझ्यावरती किती रागावलात, संतापलात, चिडलात, तरी माझ्या आठवणीतल्या मालती कुठल्यात माहिती? जेव्हा मी शून्यावरती होतो
माझा हात असा कट्टर धरला होता आणि म्हणला होता की तुम्ही लढा, मी आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी. आज पुन्हा तुमचा आबासाहेब शून्यावरती आलाय. राहा ना अशाच माझ्यासोबत कायम. माझ्या मनातली तुमची जागा तशीच आहे कायम, आणि ती कोणी कधीही पुसू शकणार नाही. अशाच तुम्ही माझ्यासोबत राहा. चला, रात्र झालीये, मला तुमची काळजी वाटते. खूप गप्पा झाल्यात, आता झोपूयात. मी झोपेन पण एका अटीवर. डोकं चेपून हवं असेल ना, देते. वाढवे. आबासाहेब, आता स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी आणि इंद्रासाठी जरा स्वतःला जपा. आणि आजारातनं तुम्हाला लवकरात लवकर बाहेर यायचंय, पूर्ण बरं व्हायचंय. त्यामुळे जरा स्वतःची काळजी घ्या. याल ना? मी कशाला माझी काळजी घेऊ? तुम्ही आहात ना माझ्यासोबत. आता मी फक्त स्वतःचे लाड करून घेणार. छान. झोपा आता. ए काय झोपेत गाडी चालवतोस काय? सॉरी. या दोन्ही परीक्षा आपण कुठलाही चुकीचा मार्ग न निवडता पास करणार आहोत. मी आणि इंद्रजित सरांनी जे ठरवलं होतं त्याच्या बरोबर उलट काम करते. नाही नाही, इंद्रजित सरांच्या आबांच्या नजरेतून मी उतरेन असं कुठलंच काम करणार नाही. हे काम वाईट आहे. यातून मिळालेल्या पैशातून मी आबांचं ऑपरेशन नाही करू शकत. या गाडीतला माल आणि ही माणसं जिथं पोचायला पाहिजेत मी त्यांना तिथंच पोचवणार. मला यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागेल. ए गाडी इकडे कुठे वळवलंस? आपल्या तर सरळ जायचंय ना? अहो ते आपल्याला माल लवकर पोहोचवायचा आहे ना, आधीच खूप उशीर झालाय. तर ह्या रस्त्याला ना मला एक शॉर्टकट माहिती आहे, त्याने पटकन पोहोचवू आपण है ना. ए खोटंवर बोलत नाहीयेस ना तू? हा, मी कशाला खोटं बोलू? म्हणजे तुम्हाला पटत नसेल तर मला सांगा, तुमच्या चांगल्यासाठीच सांगते मी. नाहीतर घेते मागं. घेऊ का मागं? नाही नाही नको, माहिती आहे तर चल मग. हा ठीक आहे. आता हा गडी पोलीस स्टेशन येईपर्यंत उठायला नको म्हणजे झालं.